नमस्कार. मी भरत मुकुंद ताम्हनकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्याबरोबर पुन्हा उपस्थित आहेत डॉक्टर सुरुची अग्निहोत्री नाईक इंदोरवरनं, ज्यांचे आपण 2 भाग पहिले बघितलेच आहेत नर्मदा परिक्रमा अनुभवाचे. तर त्यांचा आपण आता पुढचे भाग रेकॉर्ड करणार आहोत आजपासून. तर त्यांचं एक नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. प्रकाशनपूर्व सवलतीसाठी ज्यांना पण हे पुस्तक हवं असेल, त्यांना प्रकाशनपूर्व सर्व सवलत मिळेल आत्ता जर त्यांनी घेतलं तर. तर तुमची प्रत आजच तुम्ही बुक करू शकता. त्यांचा नंबर देतोय. तर त्याच्यावर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमची प्रत तुम्ही आज बुक करू शकता. तर तुम्हाला त्यांचे पूर्ण अनुभव त्या पुस्तकामध्ये सलग वाचता येतील. ताई तुमचं भारत भ्रमंती चॅनलवर स्वागत करतो मी. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. तर तुमचे जे आपण ऐकले नव्हते असे काही अनुभव राहिलेले आहेत. जे अनुभव तुम्ही आता सांगू इच्छिता ते पुढे सांगायला. आपण थोडंसं या सेशनमध्ये अजून 2 अनुभव जे मी सिलेक्ट केले आहेत आज हो. रेकॉर्ड करायला, ते दुसऱ्या परिक्रमेतले आहेत. तर हो. थोडं दुसऱ्या परिक्रमेबद्दल सांगते. हो. दुसऱ्या परिक्रमेला खरंच परिक्रमा म्हणायचं का? हां. की भ्रमण म्हणायचं? बरोबर. हे इतरांनी ठरवायचं. हो. मी मात्र माईच्या सान्निध्यासाठी बरोबर. माझ्या आयुष्यातनं जेव्हा जमेल तसं वर्षातनं 2 ते 3 वेळा साधारण एक 15 दिवस माईच्या किनाऱ्यावर चालत असते. आणि मग मी ती कशी करते? तर पहिल्यांदा सुरुवात केली ए पॉइंटवरनं, तिथून बी पॉइंटवर जाते. बी पॉइंटवरनं घरी येते. मग जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल तेव्हा परत बी पॉइंटवर जाते. बी पॉइंटवरनं सी पॉइंट असं तुकड्या-तुकड्यामध्ये हो. मी ती परिक्रमा म्हणा, भ्रमण म्हणा ते करते. बरं. कारण उद्देश आता फक्त माईचं सान्निध्य, साधू संतांची दर्शनं, बरं. निवांतपणा, थोडीफार साधना, धकाधकीच्या आयुष्यातनं थोडासा निवांत वेळ, बरोबर. तर हा सगळा त्याचा उद्देश आहे. तर या दुसऱ्या परिक्रमेतले सुद्धा मी 2 अनुभव यावेळेला सिलेक्ट केलेत. पण ते मी आत्ता नाही सांगणार. ते मी शेवटी सांगेन. आधी बरं. आपण पहिली हां. परिक्रमा पहिली. कंटिन्यू करूया. हो, चालेल. तर मागच्या भागात आठवतं का शूलपाणीच्या झाडीतला मी अनुभव सांगितला होता बघा. त्या अनुभवात मी सांगितलं होतं, की मला उडी मारायला लागली होती हो. आणि उडी मारल्या क्षणी मला कळलं नव्हतं, की मी खरोखर जिवंत आहे का? हं. आणि त्यावेळेला माझ्या हातांना इथे दंडांना हं. असे कोणी बखोटीला पकडलंय की काय? हं. असं मला भास झाला होता आणि त्यानंतर नर्मदा माईचं दर्शन झालं होतं. हो. तर आता त्यालाच पुढे हा अनुभव मी नेते. हं. मग आता झालं असं, की मी खूप हमसाहमशी रडली. मी माझ्या गुरु महाराजांना फोन लावला हो. आणि त्यांनी सांगितलं, की तुझ्यावरचं संकट टळलेलं आहे. आणि मग अंगात चांगली ताकद आली. मन पक्कं झालं, की आता आपल्याला काही होणार नाही. हं. आणि त्या नर्मदा माईचा पाठिंबा कसा असतो, त्या नर्मदा माईचं बळ कसं असतं याची प्रचिती आली हं. आणि एक वेगळीच ऊर्जा अशी संचारायला लागली अंगामध्ये. आणि मग मी पुढे-पुढे जायला लागले. मग माईने दर्शन दिलं, हांड्यातनं मला पाणी पाजलं. हं. तिथूनही मी पुढे गेले आणि मग मला कळलं, की ही नर्मदा माई आहे. तर हो. तिथे जेव्हा मी गेली, ज्या गावामध्ये मी गेली, जिथल्या गावकऱ्यांनी मला मूर्खात काढलं होतं, की एवढा मोठा हंडा आमच्याकडे कुणाचकडे नाही. त्या गावातली ही गोष्ट आहे बरं का. त्या गावातला हा अनुभव आहे. हं. तर त्या गावामध्ये ज्यांच्या घरी आम्ही राहिलो होतो, तर त्यावेळेला भरपूर परिक्रमावासी शूलपाणीच्या झाडीत होते. हं. बाकीचे सगळे माझ्या मागून येत होते, कारण मी वाट चुकले होते. हं. तर मी पहिल्यांदा पोहोचले. शांतीलाल पावरा हे त्या याचं नाव त्या ज्यांच्या घरी आम्ही राहिलो होतो, हं. त्या व्यक्तीचं नाव शांतीलाल पावरा. ह्या शांतीलाल पवारांचा परिवार म्हणजे याला 4-5 मुलं आणि त्याची बायको. आणि त्याची सगळ्यात लहान मुलगी ही 12 दिवसांची होती आम्ही गेलो त्यावेळेला आणि 18 विश्व दारिद्र्य. हं. म्हणजे त्या छोट्या बाळाच्या अंगावर कपडे नव्हते. या शांतीलाल पावराच्या घरी याची 4-5 मुलं होती. याची बायको होती. हो. आणि याची जी सगळ्यात लहान मुलगी होती ती 12 दिवसांची होती. हो. म्हणजे ही जी याची बायको होती ती बाळंतीण बायको होती. हं. या छोट्याशा बाळाच्या अंगावर घालायला सुद्धा कपडे नव्हते, हो. इतकं दारिद्र्य. बरोबर. त्या छोट्याशा बाळाला एका सिंथेटिक साडीच्या एका कोपऱ्याला असं गुंडाळून ठेवलं होतं. मग त्या बाळाने त्यात सुशी केली की तो तेवढा कोपरा धुवायचा आणि त्याला बाजूच्या कोपऱ्यात गुंडाळून ठेवायचं. असे 12 दिवस काढले होते. हं.
आपल्याकडे 12 दिवसाची बाळंतीण म्हणजे केवढे लाड होतात हो. जोपासलं जातं. दूध प्या, दूध द्या, वेगवेगळे खिरी द्या, हे करा. आणि हां. ती 12 दिवसाची बाळंतीण बाई शेतावर कामही करत होती आणि परिक्रमावासींची सेवाही करत होती. अशात झालं काय, की मी पहिल्यांदा एकटीच पोहोचले आणि मग पाहिलं म्हटलं नाही, नाही हिला आपण काम करायला लावणं, स्वयंपाक करायला लावणं काही योग्य नाही. मग तिला म्हटलं, "माताजी एक काम करो, साधन दे दो, जब तक बाकी के परिक्रमावासी आते हैं, तब तक मैं कुछ भोजन प्रसादी का इंतजाम कर लेती हूँ." तर ती म्हणे, "ठीक है मैया." तिलाही जरा बरं वाटलं असेल, की हं, चला कोणीतरी आपल्याला मदत करतंय. "ठीक है," म्हणे मैया, "मैं आपको चावल दे देती हूँ, आप चावल बना देना." तिने मला तांदूळाचा एक डब्बा आणून ठेवला आणि सोबत थोडीशी चवळीची डाळ अ, तिथे होती. ती चवळीची डाळ आणून ठेवली आणि ती आपली आपल्या बाळाला घेऊन एक असा अर्धी भिंत असते गावांमध्ये ना, असं पूर्ण पार्टिशन्स नसतात. बरोबर. अर्ध्या-अर्ध्या भिंती. त्या भिंतीच्या मागे आपले बाळाला घेऊन बसली आणि मला वाटलं, की हिने कदाचित बाळाला प्यायला वगैरे घेतलं असेल. बाळ रडत होतं आणि उरलेलं हे आता अजून आपल्याला देईल साधन. म्हणून मी थोडा वेळ वाट पाहिली आणि तिला विचारलं म्हटलं, आम्ही जेव्हा निघालो होतो ना, हं, अ, हं, तिथून तेव्हा त्यावेळेला तिथे 12-13 लोकं होते परिक्रमावासी आणि मी होती. शिवाय त्यांचे पोर्टर होते हं. आणि इतक्या सगळ्या जणांचा स्वयंपाक होता. तर मला असं वाटलं की कमी पडेल. साधारण 2-2.5 किलो तांदूळ असतील, 2च किलो तांदूळ असतील साधारण हं, आणि एक अर्धा किलो ती चवळीची डाळ असेल. हं. तर मी तिला म्हटलं, की "मैया और दे दो, क्योंकि लोग काफी आ रहे हैं." आणि शूलपाणीच्या झाडीत कसं असं प्रत्येक ठिकाणी सेवा नाही, 1-2 बरोबर. लोकांकडे सेवा होते. कारण मुळातच तिथे घरं कमी आहेत. हो. झाडीचा तो एक एरिया आहे. हं, तर बरं यांच्या घरामध्ये गायी होत्या, बकऱ्या होत्या, थोड्याशा कोंबड्या होत्या, 1-2 मांजरी होत्या. आणि हे सगळं त्यांच्या घराच्या आत. कारण जंगल एरिया असल्यामुळे अ, या जनावरांना सुद्धा बाहेर ठेवता येत नव्हतं. त्याच्यामुळे जागा खूप जास्ती नव्हती आणि 12-13 लोकं येणार होते. म्हणून निदान जेवण पोटभर झालं, की आपलं एक रात्र काढायची कुचकून झोपतील. म्हणून मी तिला म्हटलं, की "मैया जी थोडा और दे दो लगेगा." तर ती मला म्हणाली, की "आप बना लो, हम लोगों ने पा लिया है. हम लोगों ने पा लिया है, आपके लिए ही बनाना है." म्हटलं, "नाही, आमच्यासाठी जरी बनवायचं म्हटलं, तरी हे कमी होत आहे." बरोबर. म्हणून मी तिला म्हटलं, "नहीं, नहीं माताजी 13-14 लोग हैं और उनके साथ वो पोर्टर है, वो भी है, तो ये कम हो जाएगा." तर ती मला म्हणते, की "माताजी इतना ही है, हमने सुबह खा लिया है, हम नहीं खाएँगे, मैं और मेरे बच्चे और मेरा पति आज भोजन नहीं पाएँगे शाम को, आप लोग पा लेना, आप थके-हारे आते हो." माझ्या काळजात धस्स झालं. काय मोठं मन आहे बघा 2 त्यांचं. किलो हं, फक्त तो बरं. 2 किलो तांदूळ असेल आणि परिक्रमावासींसाठी छोटे-छोटे मुलं तिचे एक 5 वर्षाचा, एक 7 वर्षाचा, सगळे 7 वर्षाच्या आतले आणि बरोबर. ती माऊली म्हणते, की अंगावर दूध पाजणारी माऊली, मी खाणार नाही म्हणते. हं, त्या छोट्या मुलांना खाऊ घालणार नाही म्हणते, पण तुम्ही परिक्रमावासी पोटभर जेवा, उपाशी राहू नका. माझ्याकडे जे काय आहे, ते सगळं मी तुमच्यासमोर ठेवते. मला राहवलं नाही. बोलता तर काही आलं नाही. काय बोलावं समजलं नाही. मी जेवढा होता तेवढा ते एकत्र करून भात केला. त्यात तेल नाही, हळद नाही, तिखट नाही, मीठ, तांदूळ आणि ती चवळीची डाळ. बरं. खिचडी म्हणा त्याला, भात म्हणा, जे काय असेल. तर ते मी केलं आणि मागून जेव्हा ही मंडळी आली, तर त्या मंडळींना आता कसं सांगायचं? तर थोडंसं बाहेर जाऊन सांगितलं, की जे आहे ते सगळ्यांनी खायचंय आणि बाकी काहीही कुणीही बोलायचं नाहीये. हं, हे त्या माऊलीनी बहुतेक ऐकलं किंवा तिला कल्पना आली, की मी असं काहीतरी सांगतेय. हं. तर ती माऊली मला म्हणते, "माताजी आप हमारी चिंता मत करो. आज नहीं खाएँगे तो मर नहीं जाएँगे. नर्मदा मैया कल हमें दे देगी खाने के लिए." अगं बाई, घरात अन्नाचा तुझ्या दाणा नसणार आहे आज रात्रीनंतर. सकाळी छोटे-छोटे पोरांना तू काय खाऊ घालशील? कुठून देईल ती नर्मदा मैया तुला? तुझ्याकडे काहीच नसणार आहे. आज रात्री हे सगळं संपलंय. असं काही होणार नाही. जे काही असेल पहिली तुझी मुलं जेवतील, हं, तू जेवशील आणि मग आम्ही बाकीचे सगळे बसू. अंगावर पाजणारी आई आहेस तू. तुला खाणं आवश्यक आहे. अगदी सगळ्या परिक्रमावासींनी अ, हाच निर्णय तोडून धरला आणि सगळ्या मुलांना खाऊ घातलं आणि त्यानंतर आम्हा सगळ्या परिक्रमावासींना असा
घास घास किंवा 2 घास हं. असा काय तो भात आला असेल आहे. पण तुम्हाला सांगते दादा, हं. त्या 2 घास भातानी पोट अगदी भरलं. ढेकर येईपर्यंत पोट भरलं. कुणीही उपाशी राहिलं नाही. बरोबर. आज खूप छान वाटतंय. आज खूप छान जेवण झालं. हो. हलकं झालं पण इतकं बरं वाटतंय. रोज पोट असं डब्बं होतं. असेच उद्गार प्रत्येकाच्या तोंडून निघत होते. आता निजायचं तर अडचण होतीच नाही म्हटलं तरी गायी तिथे, कोंबड्या तिथे, बकऱ्या तिथे. अगदी म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगते, झोपल्यावर अंगा-खांद्यावर उंदरं सुद्धा खेळलीत बरं का. अगदी. त्याच्यामुळे झोप अशी काही लागणार नव्हती. आणि मग त्या छोट्याशा बाळाला तसं सिंथेटिक साडीत गुंडाळून ठेवलेलं. हं. आम्हा परिक्रमावासींची चर्चा झाली आणि माझ्याजवळ कोरी ओढणी होती हं. आणि आमच्यापैकी एक सुरेखाताई डोंगरे, हं. तर ही शिवणकाम शिकलेली बरोबर. आणि कुणाजवळ तरी कात्री होती, कुणाजवळ तरी सुईदोरा होता. बरोबर. आणि असं करत-करत काय केलं आम्ही, त्या ओढणीच्या टोप्या आणि झबले आणि लंगोट असे 2-3 सेट बनवले. एका ओढणीत किती बनणार? हो. कोरी ओढणी होती हं. आणि ते असे हाताने शिवत-शिवत मोबाईलच्या बॅटरीमध्ये वगैरे असे. तर असे बनवले आणि आता ह्या मुलीला निदान म्हणजे जी आई आपल्याला आपल्या मुलांना उपाशी ठेवून आमच्या जेवणाची सोय करते आहे, निदान तिच्या त्या छोट्या बाळाच्या अंगावर कपडे तरी असावेत, हा बरोबर. एक उद्देश. आणि ती घेणार नाही. पैसे दिले तर ती घेणार नाही. हं. कारण हा अत्यंत मोठा अपमान आहे, की आम्ही नर्मदेची सेवा करतोय आणि त्याची किंमत आपण पैशात करायला नको. बरोबर. जरी तिला पैशाची नितांत गरज आहे, तरी सुद्धा या गोष्टीचे पैसे ती माऊली स्वीकारणारी नाही. बरोबर. आणि म्हणून मग आम्ही असा एक अशी एक युक्ती शोधून काढली, की आपण हे झबले टोपरे द्यायचे हं. आणि 12वा दिवस नाहीतरी झालेला आहे. आपल्याकडे 12व्या दिवशी आपण बारसं करतो बरोबर. आणि त्या छोट्या बाळाचं बारसं करायचं हं. आणि त्या बारशाच्या निमित्ताने आपण काहीतरी कलेक्शन करायचं. आपल्या हं. परिक्रमावासींकडे कोणाकडे हं. 500 कोणाकडे 100 जे काही असतील नसतील ते आणि आपण त्या बाळाला बारशाच्या निमित्त बाळाच्या हातात ते पैसे, ते झबले टोपरे घालायचे. असं आमचं सगळ्यांचं परिक्रमावासींचं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे आम्ही तसं केलं. तर त्यावेळेला झालं असं, की दुसऱ्या दिवशी आम्ही तिला जमले-टोपले दिले. ₹5,000-1,000 साधारण आमच्या परिक्रमावासींचे जमले असेल. त्यावेळेला कुणीतरी लोकं तिथे भ्रमणासाठी आले होते. हं. परिक्रमेत नव्हते ते लोकं, ट्रेकिंगवाला वगैरे हां. काहीतरी ग्रुप होता. हं. त्यांना सुद्धा ही बातमी कळली, हं. चर्चा झाली थोडी आणि त्यांनी सुद्धा ₹5,000 काढून आमच्या हातात दिले, की हे तुम्ही तिला द्या. हं. आणि ज्यावेळेला त्या माऊलीला झबली, टोपरी हं. आणि तिला औक्षवण केलं आम्ही आणि ते त्या बाळाच्या अंगावरती हं. झबली टोपरी घातली आणि ते ₹10,000 तिच्या हातात दिले, तर ती माऊली ढसढसा रडायला लागली आणि मला म्हणाली, "मैया आपने पूछा था ना नर्मदा मैया आपको कहाँ से कहाँ से खाना दिया? खिलाएगी? बरोबर. अ, ये देखो ये है 2 किलो चावल की कीमत। मेरा तो साल भर का चावल इसमें आ जाएगा, हं. ज़्यादा ही आएगा। आपने बोला था ना नर्मदा मैया कहाँ से देगी? देखो मुझे नर्मदा मैया ने दिया है कि नहीं दिया है?" त्यांचं मनच आजही आहे. दादा जेव्हा हा अनुभव सांगते ना, डोळ्यात असं पाणी येतं, की ही मला मला वाचवणारी नर्मदा मैया, मला पुढे ढकलणारी नर्मदा मैया, माझ्यात बळ भरणारी नर्मदा मैया, तिने मला पुढे का ढकललं होतं? हो. तर तिने मला पुढे ढकललं होतं, की हाही अनुभव मला आला पाहिजे, की ठेव विश्वास, बरोबर. ठेव. हं. जिथे काहीच नाहीये, जिथे अन्नाचा दाणा नाहीये, तिथे सुद्धा मी खाऊ घालू शकते हो. आणि इतक्यावरून तू पडणार असशील, तर मी तुला उचलून सुद्धा धरू शकते. बरोबर. बरोबर. त्यांची जितके मनच वेळा मी हा अनुभव सांगते ना, तितके हो. वेळा हं. माझे डोळे पाणवतात अगदी. अशी ही मैया फक्त तुमची तिच्यावरती श्रद्धा असायला हवी आणि श्रद्धा ही कशी? अशी मी तुम्हाला सांगते म्हणून श्रद्धा नाही. हो. ती अशी अगदी. आतून हे पटायला हवं, की ती जे करते ते माझ्यासाठीच करते आणि तेच माझ्यासाठी योग्य असणार आहे. हे असं आतून यायला हवं. ती श्रद्धा आणि ती येते. मी काही जन्मजात श्रद्धा घेऊन आली नाही. हो. ती पहिल्यांदा ती कुतूहल असतं, हं. क्युरिओसिटी असते आणि मग त्या क्युरिओसिटीचा हळू-हळू, हळू-हळू बदलत जाऊन त्याचं रूपांतर हे निस्सीम श्रद्धेत होतं आणि ते होतं. बरोबर. आता ही अशी इतके लाड करणारी मैया.
मी नेहमी म्हणते, "मग मैया लाड करते हेच सांगायचं का?" ती फटकेही देते, ती लाडही करते. तर तिने अजून एकदा माझे लाड कसे केले तेही सांगते आणि हां. तिने फटका कसा दिला तेही सांगते. बरोबर. मागच्या वेळेला मी तुम्हाला तिचा एक फटका सांगितला होता. नांदनेरला अंकित राजपूत नावाच्या मुलाने मला रागवलं होतं. 20-22 वर्षाचा मुलगा. तो मला म्हणाला होता, की "चलो जाओ घर. तुमचा विश्वास नाहीये मैयावर." हा एक प्रकारचा फटका झाला आणि दुसऱ्या प्रकारचा फटका कसा ते सांगते. तर झालं असं, की एका ठिकाणी आम्हाला खूप म्हणजे प्रत्येक घरात मी एकटी होते त्यावेळेला. प्रत्येक घरात एकटी परिक्रमावासी पाहिली ना, की अजून सगळ्यांना वाटतं, की नाही माताजी को कुछ चाहिए क्या? मैं माताजी की मदत करूँ क्या? तर मला प्रत्येक ठिकाणी बोलवून चहा, इतका चहा, की मी ऑलरेडी जवळ-जवळ 10-12 कप चहा प्यायले होते. आणि दादा परिक्रमेला जायच्या आधीपर्यंत मला चहाची चव सुद्धा माहिती नव्हती. मी चहा, कॉफी काहीही घेत नसे. आता चांगली चहाबाज झालीये, तो भाग वेगळा. हो, हो. अगदी. तर इतका चहा, की शेवटी मी मला चहा विचारला, की मी अगदी हात जोडून, "मैया चाय नहीं चाहिए. मैया मुझे चाय नहीं देना." असं अगदी प्रत्येकाला म्हणायला लागले. आणि परिक्रमेचा एक महत्त्वाचा नियम असा असतो, असायला हवा. म्हणजे आपण परिक्रमेला जातो त्यावेळेला काही नियम लक्षात ठेवायचे असतात. त्यातला एक नियम असा, की आपल्याकडनं कोणी दुखावले जायला नको. बरोबर, आणि कुणी कशाहीमुळे दुखावलं जाऊ शकतं. बरोबर. म्हणजे मी त्या चहाला नाही म्हटलं, तरी तर ती एखादी मैया म्हणू शकते, की "मैंने इतने प्यार से माताजी के लिए चाय बनाया, थोडी-सी पीली होती तो?" हां, बरोबर. तर महत्वाचा त्याच्यासाठी हा नियम आहे, की परिक्रमेत कोणाला काही मागू नये हं. आणि कोणी काही दिलं, तर त्याचा अस्वीकार करू नये, त्याचा स्वीकार करावा. म्हणजे भलेही तुम्हाला जेवायला वाढत असेल, तर तुम्ही म्हणा, की "मी 2च घास खाईन." तुमचा अपमान करणार नाही, पण 2 घास मी खाईन. हो. आणि त्या दिवशी मी नेमकं हेच केलं. मी अनेकांचा अपमान केला. हं. मी अनेक लोकांनी मला जेव्हा दिला, त्या अनेकांना मी चहाला नाही म्हटलं आणि मी वैतागले होते, मी कंटाळले होते. पण समोरचा चहा देणारा व्यक्ती हा प्रत्येक वेळेला नवीन होता. हो. नकळत माझा वैताग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला गेला हं, हं. आणि तिथे मी चुकले. बरोबर. तिथे मी चुकले. आता मी चुकले तर ती आई आहे. हं. ती फटका मारणार कारण मला शिकवण्याची जबाबदारी तिने घेतलेली आहे. मला समजवण्याची जबाबदारी तिने घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस चहाच नाही. म्हणजे कुठेही गेलं तरी लोक, "माताजी पाणी पी लो. हां. माताजी भोजन कर लो." बरोबर. चहा पाहिजे हो. मागायचं तर नाही कोणाला, हो, पण माझ्या मनातला असा विचार, हो. चहा, हां. एक चहा आणि मग माझ्या लक्षात आलं, चहाला नाही म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की इतके दिवसात मी जो चहा प्यायली आहे, माझ्याही नकळत मला त्या चहाची सवय झाली. हो. आता मला चहा नसला तर जमत नाहीये. आता नाही. मला चहा पाहिजे, पण आता ती मला देणार नाही, कारण तिच्या प्रसादाला मी नाही म्हटलं. अगदी म्हणजे 2 दिवस अ, आपण म्हणतो ना अशी तडफड दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मला अशी तडफड व्हायला लागली, की आता मला चहा पाहिजेच. अगदी आता चहा पाहिजे. तोपर्यंत आता डोकं काम करणार नाही. अगदी अशी परिस्थिती झाली. त्यावेळेला मी होते कवडिया मंदिरात, हनुमान मंदिरामध्ये आणि तिथे असं झालं, की त्या दिवशी होती एकादशी आणि आता कॅलेंडर नाही, काही नाही. त्यामुळे आज एकादशी आहे, चालायचं नाही असं काही लक्षात आलं नाही आणि चालायला सुरुवात केली होती आणि थांबले त्यावेळी कवडिया हनुमान मंदिरामध्ये. हे जे संन्यासी संत असतात, ते एकादशीला संपूर्ण उपास करतात आणि त्यामुळे ते चूल पेटवत नाहीत. आता तिथे परिक्रमावासी आलेले आहेत. आता काही उरलं-सुरलं असेल तर त्यांना द्यायचं, नाहीतर त्यांना नाही द्यायचं. बरोबर. त्यावेळेला तिथे एकूण 11 परिक्रमावासी होते हं. आणि ते संत पहिल्यांदा आम्हाला म्हणाले, की "ठीक आहे, आता बसा, हात-पाय तोंड धुवून घ्या." असं सगळं झालं आणि आता आम्ही वाट पाहतोय भोजन प्रसादीची. चहा 2 दिवसापासून मिळालेला नाहीये. सकाळी नीट भोजनही झालेलं नाहीये. आता संध्याकाळी छान भोजन पाहिजे आणि चहा तर पाहिजे. म्हणजे आजचा चहा न मिळण्याचा 3रा दिवस बरं का.
आणि 5 परिक्रमावासी 11 पोळ्या आणि शिळं वरण आणि शिळ्या पोळ्या आदल्या दिवशीच्या. हे आता आम्ही वाटून खाल्लं. प्रचंड भूक लागली कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. चहा तर बिलकुल मिळाला नव्हता. हो. अच्छा, आता तिथे आम्हाला उघड्यावर राहायचं होतं, कारण तिथे तशी राहण्याची व्यवस्था फार नव्हती. तिथे टॉयलेट्सची व्यवस्था सुद्धा नव्हती. कडाक्याची थंडी होती. म्हणजे रात्री उठून जायचं तर बाहेर जायचं, सकाळी जायचं तर बाहेर जायचं आणि त्या सगळ्या परिक्रमावासींमध्ये मी एकटी महिला परिक्रमावासी होते. त्यामुळे जरा संकोच पण होता. त्यामुळे असं ठरवलं, की आज आता आपल्याला काही नाही मिळालंय, आहे ते ठीक आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं. तिथे स्नानाला पण जागा नव्हती. हं. तर इथून लवकर उठायचं, चहा प्यायचा आणि हं. पुढे निघायचं. हां. चहा डोक्यात बसला होता. सकाळी लवकर उठले. कच्चा चहा आणि कच्चं काय? आधी सगळा चूल सारवली जाणार, हे केली जाणार, कारण ती धुवायची, स्वच्छ करायची आणि मग करायचं. तर ते बाबाजी म्हणाले, की "अभी इतने जल्दी नहीं, जाओ, अभी बालभोग चाय अभी कुछ नहीं मिलेगा." म्हणजे त्याला आता 9-10 वाजणार. हं. नाही बाबा, आता एवढा वेळपर्यंत उपाशी थांबून काय करायचं? म्हटलं जाऊ दे, आपण पुढे जाऊया आणि पुढे आता गाव लागेल, हे मंदिर थोडं गावाच्या बाहेर. पुढे गाव लागेल आहे, तर गावात कुठेतरी चहा पिऊ. माझ्यासोबत बाबा होते यावेळेला. तर झालं असं, की मी आणि बाबा आम्ही जायला लागलो. थंडीचे दिवस होते त्यामुळे सगळ्या घरांची दारं बंद. आता कुणाला काही मागायचं नाही हा नियम. हो. बरं बाबा. काय करायचं, काय करायचं? भूक लागलेली, काल सकाळी जेवण झालं नाही, काल रात्री जेवण झालं नाही, आज सकाळी चहा नाही, आज सकाळचा बालभोग नाही. काही कळत नव्हतं. चालतोय, चालतोय, चालतोय. कुठलं घर उघडं दिसतं का? कुठली खिडकी उघडी दिसते का? कोणी आपल्याला बघतं का? कारण भूक लागलेली आहे आणि चहा पाहिजे. काही नाही, काही नाही. नर्मदे हर ऐकायला सुद्धा कोणी नाही. बरोबर. शेवटी खूप थकायला झालं आणि एक ओटा होता. हं. त्या ओट्यावरती मी बसले. हं. म्हटलं आता मी ओट्यावरती बसणार हं. आणि आता अगदी पोटात कावळं आहे. म्हटलं, "बाबा बघते काहीतरी तर सापडेल बॅगमध्ये. कधी चॉकलेट असतं, हं. पार्लेजी सतत असायचं. म्हटलं एखादा पुडा तरी सापडेल, 2-4 बिस्किटं तरी सापडतील. नाही काही तर तेच खाऊ आणि नाही तर मग बघू आता काय नाही तर बसू बाबा आता इथे कोणीतरी दार उघडेल." असं म्हणून त्या ओट्यावरती समोरच्या बसले. तर तो ओटा कसा होता, असा रस्त्याच्या कडेला ओटा होता हं. आणि थोडं खाली उतरून गेल्यावर मग घर होतं. असं म्हणजे त्या ओट्यावर चढायला घरातल्या माणसांना जिना हं. चढून थोड्या 4 पायऱ्या चढून यावं लागेल, हं. असं. आणि बसले आणि आपली बॅग सगळी बाहेर काढली, की हं. काहीतरी आपल्याला सापडेल आणि सापडलं बरं का. हं. आम्हाला 4 बिस्किटं सापडले हं. पार्लेजीचे. 2 बाबाला दिले, 2 मी घेतले. आता कोरडे-कोरडे पार्लेजीचे बिस्किटं खायचे आणि 2च खायचे. ते हं. कुठल्या कुठे जातील. म्हणलं नाही असं करूया अ, पाणी होतं जवळ. हं. तर म्हटलं आपण पाण्यात बुडवून बिस्किट खाऊ. छान लागतात, चांगले लागतात पार्लेजीचे बिस्किटं पाण्यात आणि थंड होतं त्यामुळे ते छान असे बुडायला वेळ पण लागत होता मऊ व्हायला. तर ते असे बुडवून एक घास खाल्ला हं. आणि परत म्हटलं या बिस्किट पाण्याबरोबर आपण खातोय याच्याऐवजी चहा मिळाला तर किती सतत ते डोकं ना असं हं. चहामध्ये होतं. चहा मिळाला तर किती छान हं. होईल आहे. आणि असा विचार मनात आला आणि बाबांना म्हटलं, की हे जे खालचं घर आहे ना, हां. आता काय झालं पाहिजे, या घरातल्या बाईनी दार उघडलं पाहिजे हां. आणि तिने विचारलं पाहिजे, की "मैया रुको, मैं चाय देती हूँ." हां. मी ओट्यावर बसलेले हं. आणि बाबा माझ्या समोर उभा. बरोबर. तर बाबा मला म्हणतो, की "अगं तू मागायच्या आधी जरा मागे वळून बघ. त्या हं. घराला एवढं मोठं कुलूप लागलेलं आहे." अरे देवा! म्हणजे या घरातनं बाई येऊन चहा विचारणं शक्य नाही. काहीतरी बोलते म्हणे. हं. "असेल ना तुझी नर्मदा मैया तर देईल म्हणे चहा. बघ म्हणे कायची चहा देते म्हणे कुलूप लागलाय घराला." असं बाबांनी म्हटलं. हं. की आता मी इच्छा केली. मी हं. इच्छा केली आणि मी म्हटलं, की आता नर्मदा मैयाने असं-असं करावं हं. आणि बाबांनी नकळत नर्मदा मैयाला दिलं चॅलेंज. हं. की आता तर त्या घराला कुलूप आहे. आता हं. बघू तुला चहा कुठून मिळतो. उठा. तुम्हाला काही चहा मिळणार नाहीये. आवरा आपलं आणि चला पुढे जाऊ. तर आता एक काम करूया 5 मिनिटं बसूच या. हं. आता काय करणार आहे बसून? ते कुलूप लागलेलं घर आहे. त्यातनं येणार आहे का बाई? बाबा मला म्हणाला. म्हटलं, "हो, यातनं नाही येणार बाई, पण बसू आता 5 मिनिटं." ठीक आहे बाबा चल, ही काही पोरगी ऐकत नाही.
आम्ही बसलो 5 मिनिटं. मी आपली पसरवलेली बॅग वगैरे सगळी आवरली आणि आता ती खांद्याला लावणार बॅग. तेवढ्यात एक मोटरसायकल आमच्या तिथे येऊन थांबली. हं. मोटरसायकल कोणीतरी पाहिलं आपल्याला. आता हं. म्हटलं मोटरसायकल थांबली आहे, तर आपल्याला काहीतरी हं. दानदक्षिणा देतील. आपण त्यांना म्हणावं का चहा? असा तोंडापर्यंत शब्द आला, पण मागायचं नाहीये आपल्याला. बरं. अरे बापरे! मग आम्ही आपलं खूप आशाभूत नजरेने त्यांच्याकडे बघत राहिलो, की आता हे आपल्याला काय देतात. हं. तर ती बाई पटापट उतरली, खाली गेली. हं. दादा तिने कुलूप उघडलं आणि तो माणूस म्हणाला, हां. "बाबाजी, माताजी रुको, हां. चाय बना के ला रहे हैं. दूध बरं. तो नहीं होगा, हां. काली चाय बना के ला रहे हैं." आम्ही तिथेच थांबलो. बाबांनी नर्मदा मैयाला चॅलेंज केलं, की "आता इथे कुलूप बंद घर आहे. तुला चहा कसा मिळेल?" बरोबर. आणि नर्मदा मैयाने 3 दिवसापासून फटके दिले होते. हां. चहा दिला नव्हता आणि बाबाचं चॅलेंज नर्मदा मैयाने एक्सेप्ट केलं आणि त्याच कुलूप लागलेल्या घरातून चहा तिने चहा पाजला. मिळाला. नर्मदे हर. बघा. नर्मदे हर. अशी मायची किमया, हां. अशी मायची किमया आहे, काय सांगावं? याच नोटवर आपण आपला हा दुसरा भाग इथे संपवूया आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये माईंबरोबर. नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती हे पहिल्या परिक्रमेवरचा अनुभव कथनपर पुस्तक. खरं मी परिक्रमा जी केली त्याला आता 6 वर्ष उलगडून गेलेली आहेत आणि आतापर्यंत पुस्तक काढण्याची आज्ञा म्हणण्यापेक्षा माझे सद्गुरू मला म्हणाले होते, की "अनुभव वाटून टाक, तुझ्याजवळ ठेवू नको." आणि त्याप्रमाणे हे अनुभव पी-डी-एफ स्वरूपात, Facebook स्वरूपात अनेकांनी ऐकले, वाचलेत. आणि त्यानंतर माझे गुरु बाबा महाराज तराणेकर यांनी म्हटलं, की आता पुस्तकाची वेळ आली आहे. मैयाची कृपा सगळ्या वाचकांचं, सगळ्या श्रोत्यांचं नितांत प्रेम, की ते अनुभव, ती शिकवण हे सगळं सगळ्या वाचकांनी, श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी सगळं तोलून धरलं आणि ते सगळं आता पुस्तक रूपात मी आपल्या पुढे मांडतेय आणि माझी अशी आशा आहे, की या पुस्तकाला सुद्धा सगळ्या नर्मदा भक्तांचं खूप खूप स्नेह मिळेल, खूप प्रेम मिळेल. प्रकाशनाची तारीख, प्रकाशनपूर्व सवलत हे सगळं अजून ठरायचंय. मात्र आपली प्रत राखून ठेवण्यासाठी तुमची मदत मला हवी आहे ती अशी, की मला फक्त एक मेसेज करायचा आहे WhatsApp नंबरवर, की मला एक प्रत हवी आहे. ती प्रत मी तुमची काढून ठेवील आणि जी प्रकाशनपूर्व सवलत असेल, तसा मी तुम्हाला त्याच मेसेजवर WhatsAppवरती रिप्लाय करेन, की आता अशी-अशी तारीख ठरली आहे आणि अशी-अशी सवलत आहे. तर त्या आपल्याला ते पुस्तक पाठवायला आणि प्रत राखून ठेवायला सोपं जाईल. तर या पुस्तकाला सुद्धा तुमचं असंच स्नेह आणि नर्मदा मैयाची अशीच कृपा मिळू देत, हीच तिच्या चरणी प्रार्थना करते. नक्कीच या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळेल. कारण तुमचे अनुभव फार ऐकण्यासारखे श्रवणीय पण आहेत. तसेच ते वाचनीय पण असतील, असं मला वाटतंय. तर प्रेक्षकांनी जरूर या संधीचा फायदा घ्यावा. मी स्वतः पण घेणार आहे आणि ते आत्ताच तुम्हाला मी सांगतो, की माझ्यासाठी पण एक प्रत राखून अगदी, ठेवा. अगदी. तर जसं आहे, आहे. हां, प्रकाशन पूर्व सवलत असेल, ती मला पण मिळेल मग. आणि अगदी, अशाच अगदी. प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. ताईंबरोबर भेटूया आपण असंच एक थोडे दिवसांनी परत दुसरे अनुभव त्यांचे ऐकण्यासाठी. तोपर्यंत नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. हां, नर्मदे. ताई तुमचे धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी वेळ काढून, प्रेक्षकांसाठी वेळ काढून तुमचे एवढे चांगले अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. त्याबद्दल तुमचा मनापासून